रोहिणी खडसे आणि त्यांच्या वकिलांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट घेतली। प्रांजल खेवलकरांच्या गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावच्या आमदारांकडे कसा गेला याचा खुलासा करावा, रोहिणी खडसेंची मागणी। रेव पार्टी प्रकरण संशयास्पद, ब्लड सॅम्पल लवकर मागवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी। खेवलकरांच्या वकिलांची माहिती। खेवलकर सराईत गुन्हेगार ही टायपिंग मिस्टेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, वकिलांचा दावा। खेवलकरांना ड्रग्ज प्रकरणामध्ये गोवण्यात आलं। या प्रकरणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, एकनाथ खडसेंचा इशारा। महिला आरोपीसह दोघांना पेरलं गेलं। 15 दिवसांपूर्वी यादव आणि पोपटानी ग्रुप जोडले गेले। बदनामीसाठी महिलांनाही प्रकरणामध्ये पेरलं गेलं, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप। पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटानी खेवलकरांच्या संपर्कात। श्रीपादच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीमध्ये आल्या, त्यापैकी एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले। वाल्मिक कराडचा संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संतोष देशमुख खंडणीच्या आड आल्यानं हत्या। विशेष मकोका कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण, सुरेश धस यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्या अहवालावरून क्लीनचिटच्या विरोधात सुरेश धस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच हत्येचा मुख्य सूत्रधार। कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या। विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा आणखीन एक व्हिडिओ समोर। गोट्या गीते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी। गोट्या गीतेवर बीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम। सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचे आदेश कायम। राज्य सरकारचं अपील सुप्रीम कोर्टानं फेटाळलं। संभाजी ब्रिगेडच्या 2 संघटना एकत्र येणार। राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी दोन्ही संघटना एकत्र। थोड्याच दिवसात घोषणा होईल, मनोज आखरेंची माहिती। मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग। गेल्या 2 वर्षांमध्ये 24 महिलांना परदेशातून सोडवून आणलं, रुपाली चाकणकरांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्यावर छावा सेनेचा हल्लाबोल। कोकाटेंच्या हकालपट्टी कर, अन्यथा शेतकऱ्यांच्या मुलांना रमी खेळण्यासाठी क्लबची परवानगी देण्याची करण्यात आली मागणी। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पूनम पाटील यांची नियुक्ती। पूनम पाटील यांनी यापूर्वी नगरसेविका आणि महिला जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे। खासदार सुनील तटकरे यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांची भेट। चिपळूण कराड रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा। या मार्गासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठकीचं आयोजन। महादेव मुंडेंच्या पत्नी घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 21 महिने उलटले, मुंडेंचे मारेकरी अद्यापही सापडले नाही। पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। कचरा घोटाळ्याच्या संदर्भात मनसेच्या नेत्यांच्या भेटीसाठी आयुक्तांना आज स्मरणपत्र। आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात पत्र। घरांचा ताबा लाभार्थ्यांना एका आठवड्यात द्या, आदित्य ठाकरे यांची फडणवीसांना पत्राद्वारे विनंती। महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा आला आहे, राज्यात फडणवीस ऍक्ट। समज द्या आणि सोडून द्या असा कायदा। संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका। शिवसेना राष्ट्रवादीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर। अजित पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला फक्त शिंदेच, शिवसेनेच्या इतर मंत्र्यांची स्नेहभोजनाला दांडी। मी काल दिल्लीमध्ये होतो, त्यामुळे मी अजित पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला आलो नाही, दादा भुसेंचं स्पष्टीकरण। कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। विधिमंडळाचा चौकशी अहवाल सरकारकडे सादर। सरकार या संदर्भात खुलासा करणार का? आमदार रोहित पवारांचा सरकारला सवाल। बुलढाण्यामध्ये रोहित पवारांच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट। शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का? शेतकरी कन्येचा रोहित पवार यांना प्रश्न। लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष नेमके कसे घुसले? सरकारची फसवणूक झाली असेल तर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्याचे पडसाद। मुख्यमंत्र्यांच्या 4 लाडक्या योजनांना ब्रेक। तीर्थदर्शन, वयोश्री, 1 रुपयात पीक विमा आणि अन्नपूर्णा योजनेला ब्रेक, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनीच्या कामातील दिरंगाईमुळे रस्ते जलमय, नागरिकांची गैरसोय। मनपा आयुक्तांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर संताप। छत्रपती संभाजीनगरमध्ये मेल नर्सेस बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। तर परिचारिका भरती संदर्भात लिंग विभागाच्या विरोधामध्ये मोर्चा। संत गजानन महाराज पालखीचं खामगाव नगरीमध्ये आगमन। आज खामगाव येथे शेवटचा मुक्काम। पालखी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी 1,11,111 मोदकांचा प्रसाद।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा टोयोटो किर्लोस्कर सोबत करार. टोयोटो किर्लोस्करच्या CSR निधीतून बिडकीन इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत उभारली जाणार. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये 233 शालेय वाहनांचा तपास. 121 वाहनांवर नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई. वाहनांना 1,10,000 रुपयांचा दंड. हिंदू आक्रोश मोर्चा दरम्यान 2 समाजामध्ये घोषणाबाजी. सिल्लोडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चात 2 समाजाच्या घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण. भंडाऱ्यामध्ये महिला आणि बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं कचेरीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकांचं तडवी. अनुसूचित जमातींचं जात प्रमाणपत्र 35 वर्षानंतर रद्द. प्रमाणपत्र खोटं असल्यानं कारवाई. कोल्हापूर पालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याच्या संदर्भात पालिकेकडे कागदपत्रांची मागणी. लक्ष्मीपुरी पोलीस घेणार अधिकाऱ्यांचे जबाब. परभणी जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या विरोधात कारवाईची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकतावादीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आलं. यवतमाळमध्ये देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नये या मागणीसाठी चांदोरी नगरातील नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंची माघार. माजी खासदार प्रीतम मुंडे करणार नेतृत्व. 10 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार. ईडीकडून माजी आयुक्त अनिल पवारांच्या नाशिकच्या जागेची देखील पाहणी. तर अनिल पवार वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतील पूल अद्याप अपूर्णच. एका दिवसाच्या बाळाला घेऊन आईचा गुडघाभर पाण्यातून प्रवास. नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव यांना शौर्य पदक प्रदान. मुंबईत राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा. मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार आता दंड आकारणार नाही. मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा बस स्थानका आणि पडेगाव रोड प्रदूषणाचा हॉटस्पॉट. पालिकेकडून हवेच्या गुणवत्तेचं श्वेतपत्र प्रसिद्ध. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण. वाहनांच्या लांबच लांब रांगा. प्रशासनाचं दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाड्यांच्या साहित्यातील खरेदीमध्ये 9 कोटींचा घोटाळा. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उत्तराला टाळाटाळ. 2 दिवसामध्ये उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता. भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कप परेडपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार. यापूर्वी या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं जाहिरातदारांच्या घशात. ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी 250 किलोमीटरची पदयात्रा. तर 5 शिवसैनिकांची पायी वारी. नांदेडच्या आरळी गावापासून ते बीडमधील कपिलधार देवस्थानापर्यंत पदयात्रा. पनवेलमध्ये एसटी डेपोच्या विकासासाठी भाजप आक्रमक. डेपोचा विकास BOT तत्वावर नव्हे तर शासनानं स्वतः करावा. भाजप आमदार विक्रांत पाटील यांचं सरनाईक यांना पत्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या बसमध्ये CCTV अनिवार्य. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची विशेष मोहीम. कोल्हापूरमध्ये निवृत्तीनंतर देखील काम केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून निवृत्तीनंतर 4 वर्ष 4 महिने काम. माजी उपमहापौर यांच्याकडनं प्रकार उघड. CIDकडे केवळ 4 हस्ताक्षर तज्ज्ञ तर 4 हस्ताक्षर तज्ज्ञांवर 9 जिल्ह्यांची जबाबदारी. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं CIDला कर्मचारी वाढवण्याचे दिले आदेश. बनावट शालार्थ ID प्रकरणातील शिक्षकांची होणार 1 to 1 सुनावणी. शिक्षक आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश. सोलापूरमध्ये आशा सेविकांना आमिष दाखवत शासकीय रुग्णालयातील गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या. आरोग्य विभागाच्या चौकशीमध्ये प्रकार उघड. तर डॉक्टर आणि नर्सिंग होमला पालिकेची नोटीस. छत्रपती संभाजीनगर पालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम. तर अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी 334 संचिकांना मंजुरी. तर पालिकेला 5,62,00,000 महसूल प्राप्त. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार. तर 13 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचं आवाहन. मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्ब ब्लास्ट खटल्याचा उद्या निकाल. प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालय दोषी ठरवणार की निर्दोष सोडणार याकडे लक्ष. हिंगोलीच्या कोळसा ते कौठा रस्त्यावरील पुलाचं काम संथ गतीनं. नागरिकांचा जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ, रस्त्याची दुरुस्ती करावी, चालकांची मागणी। सिंधुदुर्गामध्ये राईवाडी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप, नागरिक त्रस्त, गणपतीपूर्वी काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी। नागपूरच्या महाल परिसरामध्ये 22 घरांवर चालवला बुलडोझर, रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची कारवाई। मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी, ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त। पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या हरकतींवर 6 ऑगस्टला सुनावणी, आराखड्यावर 217 हरकती प्राप्त। पुण्यामध्ये हवा प्रदूषणामध्ये वाढ, हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली, उत्तम हवेचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे घसरलं। गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटी सज्ज, 23 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान 5200 अधिकच्या बस सोडणार, मुंबईतून 600 बस कोकणाला जाणार। यूटीएस ॲपचा प्रवाशांकडून गैरवापर, लोकलमध्ये बसून काढलं जातंय तिकीट, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी मध्य रेल्वेचं रेल्वे बोर्डाला पत्र। माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण, 30 जुलै 2014 रोजी झालेल्या भीषण भूस्खलनामध्ये 151 नागरिकांचा झाला होता मृत्यू। सांगलीमध्ये राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ बाधित गावांचा दौरा केला, शक्तीपीठाच्या मोजणीसाठी शेतामध्ये याल तर याद राखा, राजू शेट्टींचा प्रशासनाला इशारा। कोकणामध्ये मासेमारी हंगामाला 2 दिवसांमध्ये होणार सुरुवात, किनारपट्टी भागामध्ये वादळी वारा आणि पावसाचा जोर कायम। जालन्यामध्ये ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद, 7,19,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सांगलीमध्ये अमणापूरच्या वैष्णोदेवी मंदिरामध्ये चोरी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। भंडारामध्ये पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त, तर या प्रकरणी परप्रांतीय 2 आरोपींना अटक। भंडारामध्ये रुग्णालयातील पसार, डॉक्टरचं आत्मसमर्पण, अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यानंतर डॉक्टर झाला होता फरार। वाशीमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, महिलेला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गुन्हा, आरोपीसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल। पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाखांची मागणी, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मार्फतच मागितले पैसे, इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंटवरून आर्थिक मदत मागणाऱ्या आरोपीला अटक। अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त, रत्नागिरी पोलिसांची कारवाई, 63,000 रुपयांची दारू करण्यात आली जप्त। पंढरपूरमध्ये तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा धंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। नांदेडमधील स्थिता नदीपात्रामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू। अमरावतीमध्ये कोल्हापूर गावात तरुणीवर सामूहिक अत्याचार, मुख्य आरोपीला अटक, तर 2 अल्पवयीन आरोपींची बाल सुधार गृहामध्ये रवानगी। सोलापूरमध्ये चोरीला गेलेल्या 2 ट्रॅक्टरचा 48 तासांमध्ये शोध, वैराग पोलिसांनी केली कारवाई, 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्यात घरफोडी, चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। नागपूरमध्ये भरदिवसा व्यावसायिकाच्या पैशांवर डल्ला, पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 25 लाख रुपयांची रक्कम लंपास, या परिसरात घटनेनं खळबळ। लहान मुलीला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, टोळीतील 5 जणांना अटक, पुण्यातील कात्रज परिसरातून 2 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण। विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी कालमर्यादा हवी का, या मुद्द्यावर 19 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांची अमेरिकन कंपनी P&Gच्या सीईओपदी नियुक्ती, जेजुरीकर 1 जानेवारी 2026 पासून पदभार स्वीकारणार। रशियामध्ये कामचमटा येथे 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप, रशिया किनाऱ्यासह अमेरिका आणि जपानला त्सुनामीचा इशारा। भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ मेघनाथ देसाईंचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केलं दुःख। अमरावतीमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावानं शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांवर पेरणीचं संकट, तातडीनं उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या दाखल, मात्र पावसानं भाज्यांचे दर घसरले, तब्बल 20% भाज्यांचे दर घसरले।
वाशिममध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत. आतापर्यंत 77,700 शेतकऱ्यांनी एकूण 1,09,000 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. ऊसाचे बिल तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. चंद्रभागा नदी पातळी आता नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. तर नदी पात्रामध्ये 81,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली. कोल्हापूरच्या दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणातून 5,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 76% भरलं. धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. बारड भागामध्ये सोयाबीन पीक पाण्याखाली. बळीराजा सुखावला, मात्र नुकसानीची चिंता वाढली. चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस. नलेश्वर तलाव ओव्हरफ्लो. तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडमध्ये 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. शासनानं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये पिकअप आणि सायकलचा अपघात. दुर्घटनेमध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू. पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात. 5 वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात. दुर्घटनेमध्ये एकूण 7 जण जखमी. सुदैवानं जीवितहानी टळली. लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यातून सामान्य नागरिकांचा प्रवास. दिव्यांग इस्मानं जाब विचारताच दोघांमध्ये वाद. लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या कराड शहरामध्ये इलेक्ट्रिक बाईकला आग. घटनेमध्ये बाईक पूर्णपणे जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. अमरावतीमध्ये आदिवासी आश्रम शाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली. विद्यार्थिनीचा मृत्यू, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. सदानंद कदम यांनी घेतली अनिल परबांची भेट. तर योगेश कदम यांच्या संदर्भात भेट घेण्यासाठी आले असण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त. शहापूर परिसरातून 16 पोती अफू जप्त. प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक. साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला. लक्ष्मीबाई शिंदेंना भेट दिलेल्या नाण्यांवरून वाद. नाण्यांच्या मालकीवरून दावे प्रतिदावे सुरू. आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. आज माळींच्या दुर्घटनेला 11 वर्ष पूर्ण झाले. भीषण भूस्खलनामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला होता. 30 जुलै 2014 रोजी माळींमध्ये ही मोठी दुर्घटना घडली. हा फक्त गावाचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा घाव होता. माळींप्रमाणेच पुढतळी आणि इरशाळवाडी या गावांवर देखील अशाच पद्धतीनं निसर्ग कोपाचा कहर पाहायला मिळाला. या दुर्घटनांनी कित्येक घरं उद्ध्वस्त केली. अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. आज माळींमध्ये उभ्या असलेल्या स्मृतीस्तंभाजवळ त्या हरवलेल्या चेहऱ्यांच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर येतात. प्रत्येक माणसाच्या नावाने एक झाड लावण्यात आलंय. गावाचं पुनर्वसन देखील झालंय. पण हरवलेली माणसं, त्यांची माया, त्यांचा श्वास तो परत मिळणं अशक्यच आहे. आता आठवण आल्यानंतर कसे मुलं गेली, मित्रमंडळी गेले, चुलते मालते, चुलती गेली. असं वाटतं आम्हाला जाऊ नये, अशा गोष्टी घडू नये कुठं इतर ठिकाणी बुवा. तर 30 जुलै 2014 रोजी माळींमध्ये दुर्घटना झालेली होती. संपूर्ण गाव हे डोंगराखाली गेलेलं होतं. त्यानंतर या गावाचं पुनर्वसन देखील करण्यात आलेलं आहे. 151 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता. मात्र या घटनेच्या आठवणी आजही तशाच आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.